सातारा जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लाभ बंद करण्यात आलेत। कोणतेही कारण न देता हे लाभ बंद करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय। हा अन्याय दूर करून योजना चालू केली। त्यावेळेस जेवढ्या महिला लाभार्थी होत्या त्या सर्वांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांनी राज्य सरकारकडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली। राजे घोरपडे आज या ठिकाणी सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी हा सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आमचे नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, तसेच आमच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय संध्याताई सवालाके आणि आमचे जिल्हाध्यक्ष नामदेव अप्पा पाटील यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या संमतीने हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महाराष्ट्र शासनानं सातारा जिल्ह्यातील 1 ते 1.5 लाख महिलांची फसवणूक केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 92 लाख महिलांना ह्या लाडक्या बहिणी योजनेतून वगळलेला आहे। ही सरळ तर चुकीची बाब आहे, ही अन्यायाची बाब आहे। आपण लक्षात आलं तर लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला त्यानंतर यांनी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंकण्यासाठी ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली आणि याची मागणी कोणत्याही सर्वसामान्य महिलेने केली नव्हती आणि यांनी सरकारचे पैसे, लोकांचे पैसे यांना सत्तेवर बसवण्यासाठी यांनी वापरले आणि ही लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली। आणि आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सत्तेत बसला त्यावेळी अचानकपणे KYC, पॅन कार्डचं ट्रान्झॅक्शन, बँकेचं ट्रान्झॅक्शन असं फक्त कारणं वाऱ्यावरची चर्चा म्हणून अशी लोकांमध्ये चर्चा उठवली आणि ही यांचा हप्ता बंद झालेला आहे। अशा सातारा जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणींचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत। तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 2100 रुपये हप्ता करणार होता, तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 1500चे 2100 रुपये करून त्या महिलांना अजून वाढ देणार होता, पण त्याच्याऐवजी तुम्ही फक्त तोंडाला पानं पुसलीत आणि गरजू महिलांचे ह्यांनी हप्ते बंद केलेले आहेत।